स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली तसेच विविध महत्त्वाकांक्षी विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे। या पार्श्वभूमीवर जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली। त्याचबरोबर विरोधकांकडून करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावत हे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केलेला आहे। 14 ऑगस्टला जत शहरात भव्य तिरंगा रॅली। देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे। जत शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशभक्ती करावी असे आवाहन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी केलेले आहे। 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मार्केट यार्ड येथून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे। या रॅलीला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या रॅलीमध्ये आजी माजी सैनिक, विद्यार्थी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नगरसेवक तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता घरावर फडकवलेला तिरंगा सन्मानपूर्वक उतरवावा असेही आवाहन करण्यात आले। विकास कामांच्या भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम। तिरंगा रॅलीनंतर 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जत नगर परिषदेच्या नवीन भव्य इमारतीचे भूमिपूजन होणार आहे। या पत्रकार बैठकीस उपनगराध्यक्ष विक्रम ताड, अण्णा भिसे, गौतम ऐवळे, परशुराम मोरे, फिरोज नदाफ, मिथुन भिसे, राजू यादव, महिला अध्यक्षा घाडगे, रवी मानवर, प्रमोद हिरवे, किरण शिंदे, राजकुमार साळे, संतोष पट्टणशेट्टी, अनिल पाटील, विशाल प्रधान, प्रवीण वाघमोडे आणि रोहित सांगोलकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। तर एकीकडे 14 ऑगस्टला जत शहरात तिरंगा रॅली तर दुसरीकडे नगर परिषदेची नवीन इमारत, अभ्यासिका, नमो उद्यान आणि 15 कोटींच्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या भूमिपूजनाची तयारी सुरू आहे। मात्र या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्षही तीव्र होताना दिसत आहे। या सर्व घडामोडींमध्ये जतच्या विकासाचा मुद्दा पुढे येतो की आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगते, याकडे आता संपूर्ण जतकरांचे लक्ष लागून आहे। BBM न्यूजसाठी आजची पत्रकार परिषदेची बैठक आणि सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहेत। मुख्य म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे। या अनुषंगानं प्रत्येक बूथवर बूथ कार्यकर्ते असतील, राष्ट्रप्रेमी असतील, राष्ट्रभक्ती व्यक्त करण्यासाठी असेल, प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या घरावर तिरंगा आपण फडकवायचा आहे। संध्याकाळी 15 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता झेंडा उतरवणे बंधनकारक आहे। हा एक मोठा विषय आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टी स्वतः पालकमंत्री तिरंगा रॅलीला उपस्थित राहणार आहेत। ही तिरंगा रॅली मार्केट यार्ड पासून 14 ऑगस्टला दुपारी 2 वाजता निघणार आहे। या तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे अनेक विद्यार्थी, माजी सैनिक, अनेक संघटनेची लोक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व राष्ट्रप्रेमी सहभागी होणार आहेत। त्याच बरोबर त्याच दिवशी साधारण 4 वाजता एक मोठा कार्यक्रम आपण करतोय। त्याच्यामध्ये जत नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, अभ्यासिकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, नमो उद्यान गार्डन आहे त्याचाही सुद्धा भूमिपूजन त्या दिवशी करण्यात येत आहे। त्याचबरोबर आत्ताच आमदार साहेबांनी दूरध्वनीवरून आता असं सांगितलं की परिवहन कार्यालय RTO परिसरातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र याच्यासाठी भरीव निधी 15 कोटीचा निधी माननीय नितीन गडकरी साहेबांनी हा मंजूर केलेला आहे। ते फक्त महाराष्ट्रात 3 ठिकाणी मंजूर केलेला आहे, त्यामध्ये जत आहे। त्याचंही काम आणि त्याचंही भूमिपूजन समारंभ त्या दिवशी 14 तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे। त्या अत्यंत जतला अभिमानास्पद ह्या गोष्टी घडत आहेत। आणि त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं जत शहर हे
या 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुशोभित करण्यात आलेला आहे आणि त्याचंही संपूर्ण ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे. दुसरा विषय असा आहे की टिमू एडके यांनी पत्रकार परिषद घेऊन की नगराध्यक्षांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे, परंतु आम्ही सत्तेवर यायच्या आधी हे जे घनकचरा असेल किंवा मनुष्यबळ असेल त्याचं टेंडर हे पाटील असोसिएट्स म्हणून जे आहेत त्यांना दिले गेलेलं आहे आणि त्यांनी ते अधिकार इथं ऋषिकेश साळे हे ते स्वतः पाहतायत. ताबडतोब ऋषिकेश साळेंना आम्ही बोलवून विचारलं तर एखाद्या कर्मचाऱ्याला पगार हा कमी का जातो, तर त्यांनी असं विश्लेषण केलं की ते काम करत नाहीत, 2च तास दिवसातनं काम करतायत, अनेक सुट्ट्या आहेत म्हणून पगार कपात झालेली आहे. त्यात नगरपालिकेचा किंवा माझा वैयक्तिक कुठेही संबंध नाही. डायरेक्ट रक्कम ही जाती ह्या ठेकेदारांच्याकडून डायरेक्ट ती रक्कम कामगारांना दिली जाती. याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळं बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार जे होत आहेत हे मला वाटतं की पराजय झाल्याचा अजून त्यातून आम्ही तपासून घेत आहोत. त्याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथून पुढं भ्रष्टाचाराचा आरोप हा पुराव्यानिशी व्हावा आणि जर ज्या माणसाला जर वाटत असेल की नगरपालिकेकडून किंवा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून चुकीचं काय घडत असेल तर प्रत्यक्षात त्यांनी आपलं वैयक्तिक भेट घ्यावी. त्यांचं शंकेचं निरसन हे केलं जाईल. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे, चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे 1ही रुपयाचा कुठं आमचा संबंध नसताना अशा भ्रष्टाचाराचे आरोप हे हास्यास्पद आहेत. जनता ही अत्यंत प्रामाणिकपणे इकडं ऑब्झर्व करते. जनता ही सुज्ञ आहे. सगळ्यांना माहिती आहे की इथं काम करणारी लोक चुकार जर असली तर ते झाकण्यासाठी या लोकांच्याकडे जाऊन हे लपवलं जातं आणि हा एक प्रकारचा नवीन ब्लॅकमेलिंग करण्याचा पद्धत ही जत शहरात प्रचलित होताना दिसते. याचा मी जाहीरपणे निषेध करतो. पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत असं आम्ही सर्वांना त्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.